तो 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. मुख्य हेडक्वार्टर काय होतं त्यांचं? पुणेच होतं. पहा, कृष्णराव भालेकरांच्याच ऍडवाइस वरून महात्मा ज्योतिराव फुलेंनी कोणती शाखा काय काढली? मुंबई शाखा. आणि मुंबई शाखेचं काम कोण पाहायचे रे? नारायण मेघाजी लोखंडे. त्यांना मदत करणारे कोण कोण होते रे? जाया किराडी लिंगू, व्यंकू काळेवार, बरोबर, रामय्या व्यंकय्या अय्यावारू, नरसिंगराव वडनाल. सो हे 4-5 लोक होते जे माळी समाजातले बिल्डर होते. ते कोणाला मदत करायचे? नारायण मेघाजी लोखंडेला. ते काय म्हणायचे? सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. आणि हे कोणत्या दिवशी एकत्र जमायचे रे? रविवारी. त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे समाजाची जेव्हा स्थापना झाली सत्यशोधक समाजाची, त्याचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. त्याच्यानंतर कार्यवाह जे होते ते कोण होते? नारायण कडलग होते. 1875 ला कार्यकारिणी बदलली, दुसरी कार्यकारिणी स्थापन झाली. कधी? 1875 ला. त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विश्राम रामजी घोल. त्याच्यानंतर कोषाध्यक्ष स्वतः फुले होते आणि कार्यवाह परत एकदा कोणाला बनवलेला आहे? नारायण कडलग यांना बनवलेला आहे. समाजाचा जो प्रमाण ग्रंथ होता तो कोणता होता रे? सार्वजनिक सत्यधर्म हा होता, जो फुलेंनी स्वतः लिहिलेला होता.